प्रतिबिंब जनमानसांचे। नगर शहरातील सावेडीतल्या गोळीबारामागचं धक्कादायक कारण अखेर समोर। गुन्हा का दाखल केला या एका प्रश्नातून पेटला रक्तरंजित संघर्ष। हवेत गोळ्या झाडत तरुणावर जीवघेणा हल्ला। अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात आज रविवारी 24 मे रोजी सकाळी घडलेल्या गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनेमागील धक्कादायक कारण अखेर समोर आलं असून जुन्या वैमनस्यातून हा संपूर्ण थरार उभा राहिल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट होत आहे। तुम्ही पप्पू शेठ आणि गौरव यांच्यावर गुन्हा दाखल का केला या कारणावरून संतप्त झालेल्या अज्ञात आरोपींनी भर रस्त्यात एका तरुणावर लोखंडी वस्तू आणि धारदार शस्त्राने हल्ला चढवत परिसरात अक्षरशः दहशत निर्माण केली। शहरातील पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग नाका ते डीमार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुणेरी अमृततुल्य समोर ही थरारक घटना घडली। चिरंजीव दत्तात्रय गाढवे वय वर्ष 31 राहणार गणेशनगर बोलेगाव हे त्या परिसरात आले असता तोंडाला मास्क बांधलेले 3 ते 4 तरुण अचानक त्यांच्या समोर आले। सुरुवातीला आरोपींनी जुन्या प्रकरणाचा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली। काही क्षणातच हा वाद हिंसक वळणावर गेला आणि आरोपींनी थेट हल्ला चढवला। एका आरोपीने लोखंडी वस्तूने गाढवे यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर जबर मारहाण केली तर दुसऱ्या आरोपीने धारदार शस्त्राने पाठीवर वार करत त्यांना गंभीर जखमी केले। भर रस्त्यात सुरू झालेल्या या थरारामुळे परिसरातील नागरिक घाबरून पळू लागले। हल्ल्यादरम्यान तिसऱ्या आरोपीने कमरेतील पिस्तूल बाहेर काढताच परिस्थिती अधिकच भयावह बनली। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चिरंजीव गाढवे यांनी जवळच असलेल्या चहाच्या दुकानात धाव घेतली आणि दुकानातील फ्रीजच्या मागे लपून बसले। मात्र आरोपी इतके संतप्त झाले होते की त्यांनी दुकानाबाहेरूनच हवेत गोळीबार केला। गोळीबाराचा आवाज होताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। नागरिकांनी जीवाच्या भीतीने घटनास्थळ सोडले तर काही दुकानदारांनी तातडीने शटर खाली ओढले। गोळीबार करून दहशत माजवल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। गंभीर जखमी अवस्थेतील चिरंजीव गाढवे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयात दिलेल्या जबाबानुसार आज तोफखाना पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच हत्यार कायद्यान्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे सावेडी आणि पाईपलाईन रोड परिसरात पुन्हा एकदा वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला असून भर दिवसा हवेत गोळ्या झाडून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचा किती धाक उरला आहे असा संताप आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू असून शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।